एकनाथ शिंदेंचं स्वॉट ऑडिट. कोणताही राजकीय वारसा नाही, घराणेशाहीचा हात नाही. साताऱ्याच्या डोंगर दऱ्यातून आलेला एक सामान्य तरुण, ठाण्यात रिक्षा चालवणारा शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. हा प्रवास केवळ सत्तेचा नाही तर संघर्षाचा आणि जिद्दीचा आहे. आज आपण करणार आहोत एकनाथ शिंदे या नावाचं राजकीय स्वॉट ऑडिट. राजकीय आलेख. 2024च्या लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेने 15 जागा लढवल्या आणि जिंकल्या 7. त्यांचा स्ट्राईक रेट होता 47%. हा स्ट्राईक रेट उभाटा गटापेक्षा निश्चितच जास्ती होता. 2024च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने लढवल्या 81 जागा आणि जिंकल्या 57. त्यांच्या पक्षाचा स्ट्राईक रेट होता 70%. महायुतीमधील सर्वात प्रभावी कामगिरी करणाऱ्यांपैकी त्यांचा एक पक्ष होता. महानगरपालिका निवडणुकांमध्ये शिंदेच्या शिवसेनेने वर्चस्व राखलं. राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये 399 जागा जिंकून शिंदे यांची शिवसेना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष बनली. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगर या तिन्ही महानगरपालिकांवर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा भगवा दिमागात फडकतोय. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्येही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने चमक दाखवली. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये मिळून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे 162 सदस्य निवडून आले आहेत. 2 जिल्हा परिषदांवर शिवसेनेचा भगवा फडकलाय तर उभाटा गटाचे फक्त 43 सदस्य निवडून आले. त्यांच्या हातात राज्यातील एकही झडपी नाही. शिंदेच्या शिवसेनेचे 302 पंचायत समिती सदस्य आहेत तर उभाटाचे केवळ 89. आकड्यांची ही तफावत सांगते की लोक ग्राउंडवर नेमक्या कोणत्या शिवसेना सोबत आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिंदे यांची शिवसेना राज्यातील तिसरा मोठा पक्ष ठरला आहे. तर शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेतल्यावर झालेल्या निवडणुकांमध्ये बाळासाहेबांच्या विचारधारेची शिवसेना म्हणून ग्रामपंचायत आणि नगरपंचायतीमध्ये भाजपासोबत मिळून मोठं यश मिळवलं आहे. कोकण, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगर पट्ट्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचा वर्चस्व कायम राहिला आहे. आता आपण करूया एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाचं स्वॉट ऑडिट. स्ट्रेंथ म्हणजे बळ. शिंदे हे कनेक्टेड लीडर आहेत. चाणक्याच्या नीतीनुसार ज्या राजाचे पाय जमिनीवर असतात तोच राजा प्रजेवर राज्य करतो. शिंदे हे 24 तास उपलब्ध असणारे नेते आहेत. निर्णय क्षमता. लाडकी बहीण योजना, टोल माफी यासारख्या निर्णयांनी डिलिव्हरी देणारा मुख्यमंत्री अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. संघटन कौशल्य. आनंद दिघे साहेबांच्या तालमीत तयार झालेली कार्यकर्त्यांची फळी हेच त्यांचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. विकनेस म्हणजे उणीवा. ब्रँड व्हॅल्यू विरुद्ध वारसा. ठाकरे ब्रँडला टक्कर देताना स्वतःची स्वतंत्र वैचारिक ओळख अधिक गडद करण्याचं आव्हान त्यांच्या समोर आहे. अवलंबित्व. महायुतीमध्ये भाजपासारख्या मोठ्या शक्तींवर काही प्रमाणात असणारे राजकीय अवलंबित्व. ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारा नेता म्हणून ग्रामीण महाराष्ट्रात शिवसेना पक्ष विस्तारण्याची मोठी संधी. प्रशासकीय चेहरा. मराठा आरक्षणासारखे इतर कळीचे मुद्दे यशस्वीपणे हाताळल्यास ते राज्याचे सर्वसमावेशक नेते बनू शकतात. थ्रेट म्हणजे धोके. न्यायालयीन आणि तांत्रिक लढाई. पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळालं असलं तरी जनमानसात कायदेशीर पेच प्रसंगाची सतत चर्चा सुरू असते. विरोधकांची रणनीती. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारख्या दिग्गज रणनीतिकारांचे संयुक्त आव्हान. अमात्य ते राजा. कौटिल्य म्हणतात, जो अमात्य प्रजेच्या सुखदुःखात सहभागी होतो तोच राज्याचा खरा स्वामी होतो. शिंदेंनी स्वतःला लोकनाथ म्हणजे लोकांचा नेता म्हणून सिद्ध केले आहे. साम दाम दंडभेद. राजकारणातील या 4 सूत्रांचा प्रभावी वापर करून त्यांनी अशक्य वाटणारे सत्तांतर घडवून आणले जे त्यांच्या बुद्धिमत्तेचं, कार्यपद्धतीचं आणि निर्णय क्षमतेचं लक्षण आहे. एकनाथ शिंदे हे केवळ
राज्याचे माजी मुख्यमंत्री नाहीत किंवा आजी उपमुख्यमंत्री नाहीत, तर ते एक पॉवर सेंटर बनले आहेत. विरोधक त्यांना गद्दार म्हणत किंवा समर्थक त्यांना खुद्दार म्हणत, पण वस्तुस्थिती ही आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा त्यांनी बदलली आहे. ते आजच्या राजकारणाचे द बॉस आहेत. राजकारण केवळ आकड्यांचंच नसतं, तर ते विश्वासाचं असतं आणि एकनाथ शिंदेंनी तो विश्वास कमवला आहे हे आकड्यावरून सिद्ध होतं. सत्तेसाठी मूळ विचारधारेला न्याय देणं आणि सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणं हे शिंदेंचं यश तुम्हाला कसं वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा वन किंगमेकर. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आमचं वन किंगमेकर हे चॅनल सबस्क्राईब करा.